नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरपर्यंत आपण सगळ्या बेसिक स्टेप्स बघितलेल्या आहेत. म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स कन्व्हर्जन बघितलं आहे, ॲडजॉइंट बघितलेलं आहे. या लेक्चरला आपण ॲक्च्युअल इन्व्हर्स कसा काढायचा कुठलाही नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचा ते आपण पाहूया. लेट अस स्टार्ट. एक्झाम्पल नंबर 7 फ्रॉम ए मिसलेनियस एक्सरसाइज 2A. फर्स्ट एक्झाम्पल आहे बघा, 1 2 फाइंड द इन्व्हर्स ऑफ ईच ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस. एक्झाम्पल नंबर 7, पेज नंबर 53. मॅट्रिक्स दिलेला आहे बघा. फाइंड द इन्व्हर्स ऑफ ईच ऑफ फॉलोइंग मॅट्रिसेस इफ दे एक्झिस्ट. मीन्स हियर वी हॅव फर्स्ट वी हॅव टू कॅल्क्युलेट द डिटर्मिनंट ऑफ दिस मॅट्रिक्स. लेट A is equal to 1 2 minus 1 3. Consider determinant A, so which is equal to 1 2 minus 1 3, which is equal to this one 3 minus 2, so this one is equal to 5, which is not equal to 0. Therefore A inverse exists. एक्झिस्टन्स मिळालेला आहे, म्हणजे 1 मार्क पण आपल्याला इथे मिळालेला आहे. आता एक्झिस्ट होतोय, मग आपल्याला याचं डिटर्मिनंट काढायचं आहे. आता इथे आपण त्यांनी सांगितलेलं नाही आहे की रो ट्रान्सफॉर्मेशनने काढायचं आहे की कॉलम ट्रान्सफॉर्मेशनने काढायचे की ॲडजॉइंट मेथडने काढायचे, ते काहीच त्या एक्झाम्पलमध्ये मेन्शन नाही आहे. आपण इथे रो ट्रान्सफॉर्मेशनने, म्हणजे इथे तुम्ही फ्री राहता, कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करण्यासाठी फ्री राहता. ज्यावेळी फाइंड इनवर्स असं म्हटलेलं असतं. काही एक्झाम्पलमध्ये असं असतं फाइंड इनवर्स बाय रो ट्रान्सफॉर्मेशन, काही एक्झाम्पलमध्ये असतं फाइंड इनवर्स बाय कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, काही एक्झाम्पलमध्ये असतं फाइंड इनवर्स बाय ॲडजॉइंट मेथड. इथे काहीच म्हटलेलं नाही आहे, त्यामुळे आपण आता बघूया रो ट्रान्सफॉर्मेशन. आता रो ट्रान्सफॉर्मेशन करण्यासाठी आपल्याला बेसिक जे आहे, हा आपला मॅट्रिक्स आहे ए. जर आपण त्याला त्याच्या इन्व्हर्सने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळतो मॅट्रिक्स आयडेंटिटी मॅट्रिक्स. करस्पॉन्डिंग जो आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे तो आपल्याला मिळणार ए इंटू ए इन्व्हर्स. म्हणजे हा 2/2 आहे, तर हा आपल्याला I2 मिळेल. जर आपण ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आय मध्ये केलं, हा ॲज इट इज, ॲट द सेम टाइम जी ट्रान्सफॉर्मेशन आपण करणार त्यामुळे ह्या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन कुठल्या तरी एका वेगळ्या मॅट्रिक्समध्ये झालेलं असणार. से इट विल बी बी. आता हे आय इंटू ए इन्व्हर्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स इंटू एनी मॅट्रिक्स इज इक्वल टू इटसेल्फ. आयडेंटिटी मॅट्रिक्सने कुठल्याही एका मॅट्रिक्सला एम या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय केलं तर तो इटसेल्फ मॅट्रिक्स मिळतो. हा रूल आहे आपला अल्जेब्राचा. त्यामुळे आय इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स मिळणार, आणि हा आपल्याला जो एक्सपेक्टेड इन्व्हर्स आहे तो आपल्याला इथे मिळणार. म्हणजे आपली प्रोसेस कशी असणार की हा जो मॅट्रिक्स आहे, म्हणजे हा आता या एक्झाम्पलमध्ये हा मॅट्रिक्स, तर या मॅट्रिक्सचं कन्व्हर्जन आपण आयडेंटिटी मॅट्रिक्समध्ये करणार, आणि ॲट द सेम टाइम इकडे जो आयडेंटिटी मॅट्रिक्स असणार त्याचं कन्व्हर्जन एका वेगळ्या मॅट्रिक्समध्ये झालेलं असणार. त्यामुळे जो मिळणार आहे आपल्याला बी हा मॅट्रिक्स जो मिळणार आहे तो म्हणजे आपला एक्सपेक्टेड इन्व्हर्स असणार आहे. कळालं? बघूया आपण. हा रूल आहे आपला अल्जेब्राचा. देअरफॉर सिन्स ए इंटू ए इन्व्हर्स इज इक्वल टू आय, व्हॉट इज ए? ए इज 1 2 minus 1 3. A inverse we don't know what is A inverse, that we have to calculate here. What is I? Here I is 1 0 0 1 is I. Here I is I2. असा आहे 2/2 आहे तो, त्यामुळे हा आय झाला. हे आधी पहिलं सगळं लिहून घ्यायचं आहे आपल्याला. आता मी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आपल्याला, हा जो मॅट्रिक्स आहे तो आयडेंटिटीमध्ये कन्वर्ट करायचा आहे. म्हणजे ह्या 2चं 0 करायचं आहे, ह्या 3चा 1 करायचं आहे, आणि या -1चं 0 आपल्याला करायचं आहे. करूया. आता पहिला रूल आपला तोच आहे, पहिला हा 0 करायचा, हा 0 झाल्यानंतर इकडे जायचा, हा 1 करायचा, नंतर हा 0 करायचा आहे. या 2चा 0 करायचा आहे म्हणजे R2 मध्ये चेंज आहे. R2 चेंजेस एच, R2 चेंजेस एच काय करणार, R2 - 2R1. तुम्ही प्रॅक्टिस जर केलेली असेल मागच्या लेक्चरप्रमाणे तर हे तुम्हाला इझिली कळून जाईल.
R2 मायनस 2R1 इथे चेंज आहे R2 मध्ये. R2 मधले एलिमेंट्स काय आहेत बघा, 2 3. 2 इंटू R1 म्हणजे हा झाला 2, हा झाला -2 आणि हे मायनस, त्यामुळे हे मायनस हे प्लस, म्हणजे काय झालं, हे 0 झालं आणि हे झालं 5. फर्स्ट ॲज इट इज, फर्स्ट रो ॲज इट इज, सेकंड रो चेंज झाली आहे 0 5. प्रत्येक वेळी हा A इनवर्स आपल्याला लिहायचाच आहे, तो विसरायचा नाही. इज इक्वल टू, आता या मॅट्रिक्स मध्ये सुद्धा जे चेंजेस तुम्ही इथे केलेत, या मॅट्रिक्स वर केलेत, तेच चेंजेस, सेम चेंजेस म्हणजे हे चेंजेस तुम्हाला या मॅट्रिक्स वर पण करायचे आहेत. त्यामुळे इथे आपण R2 मायनस 2R1 केलं, इथे पण तेच करायला पाहिजे. म्हणजे इथे पण R2 मध्ये चेंज करायला पाहिजे. R1 ॲज इट इज 1 0. R2 काय आहे बघा, 0 1 आहे. 2 इंटू R1 म्हणजे हा झाला 2 आणि हा झाला 0. बघा 2 इंटू R1 म्हणजे 2 ने याला मल्टिप्लाय करणार, 2 हा 0 झाला. याची आहे सबट्रॅक्शन. सो दिस वन इज मायनस 0 मायनस 2 इज इक्वल टू -2. 1 मायनस 0 इज 1. म्हणजे हे ह्या ज्या एंट्री आहेत त्या झाल्या -2 1. आता हे आहे, हे आपल्याला 1 करायला पाहिजे. ऑब्विसली आपण काय करणार, 5 ने डिवाइड करणार, म्हणजे 1/5 ने मल्टिप्लाय करणार. अगेन चेंज इन R2. R2 changes as R2 into 1/5. So this one become 1 minus 1 0 1. पुन्हा A इनवर्स लिहायला विसरायचं नाही आहे. A इनवर्स प्रत्येक वेळी लिहायचाच आहे आपल्याला. So this one is equal to 1 0 remain as it is and R2 divided by 5 means -2/5 1/5. आता काय करायचंय, R1 प्लस R2, आता ही 1 झाली, ही 0 करायची आहे आपल्याला एंट्री. त्यामुळे आपण चेंज R1 मध्ये करणार आहोत. R1 चेंजेस ॲज R1 प्लस R2. R1 चेंजेस ॲज R1 प्लस R2 म्हणजे -1 प्लस 1 केल्यानंतर हे 0 होऊन जाईल. सो दिस वन बिकम 1 0 0 1 into A inverse, A inverse is equal to R2 as it is -2/5 1/5. चेंज R1 मध्ये आहे आणि कसा आहे, R1 प्लस R2 म्हणजे काय होणार, 1 प्लस म्हणजे ॲक्च्युली ते -2/5. सो दिस वन इज इक्वल टू 3/5 and 0 plus 1/5. So this one is equal to 1/5. So overall this will become 3/5 1/5. Now this is I2 means I, identity matrix, into A inverse is equal to 3/5 1/5 minus 2/5 1/5. Now I into A inverse is itself A inverse. Therefore A inverse is 3/5 1/5 minus 2/5 1/5. This is our expected inverse of given matrix. कळलं? आता सेम लाईन वर आपण 3/3 चं बघूया. डिरेक्टली मी लिहून घेते. एक्झाम्पल नंबर 10 आहे. 7 सब क्वेश्चन 10. लेट A is equal to 1 2 minus 2 0 minus 2 1 -1 3 0.
मॅट्रिक्स दिलेला आहे. पहिले आपल्याला चेक करायला पाहिजे इन्व्हर्टिबल आहे की नाही. तेव्हा आपण कन्सिडर करूया. कन्सिडर डिटर्मिनंट ऑफ ए. सो दिस वन इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1 2 -2 0 -2 1 -1 3 0. So this one is equal to 1 -2 into 0 is 0 -3 middle sign opposite, so -2 0 into 0 0 minus -1 into 1 -1 -2 0 into 3 0 minus -1 into -2 is 2. So this one is equal to 1. 0 minus 3 is -3 -2. 0 minus -1 means 0 plus 1 is 1 -2. 0 minus 2 is -2. So this one is equal to -3 -2 -2 -2 plus 4. So -5 plus 4 is -1, which is not equal to 0. Therefore A inverse exists. कळलं? ही स्टेप आपल्याला फार महत्त्वाची आहे. इथे आपल्याला 1 मार्क मिळतो. आणि एक्झिस्टन्स आपल्याला पहिला पाहिलाच पाहिजे. नाहीतर जर तुम्ही इन्व्हर्स काढत गेला, ट्रान्सफॉर्मेशन करत गेलात आणि जर मिळालाच नाही तर तुमचे सगळे श्रम आहे ते वाया जाणार आहेत. त्यामुळे आपल्याला इथे काय मिळते? डिटर्मिनंट इज इक्वल टू -1 नॉट इक्वल टू 0. आता मी हे सगळं रब करते, मला तो चान्स आहे म्हणून. तुम्हाला असं करता येणार नाही आणि तुम्ही ते करायचं पण नाही आहे. मला जरा स्पेस कमी पडणार म्हणून मी ते करते. देअरफॉर A इनवर्स एक्झिस्ट. आता कन्सिडर करायची नेक्स्ट स्टेप बघा. सिन्स A into A इनवर्स इज इक्वल टू I. ही स्टेप तुमची आलीच पाहिजे. ही महत्त्वाची स्टेप आहे. इथे तुम्हाला 1 मार्क मिळतो आणि हे कन्सिडर करून पुढे जाता त्यावेळी तुम्हाला 1 मार्क मिळतो. आता A आपला आहे तसा लिहूया. 1 2 -2 0 -2 1 -1 3 0 इंटू A इनवर्स इज इक्वल टू, इथे आता I आहे, हा I 3 आहे, 3/3 आहे, कारण हा 3/3 आहे त्यामुळे हा पण आपल्याला 3/3 यायला पाहिजे. 1 0 0 0 1 0 0 0 1. आता इथे बघा सेम लाईनवर ही 1 0 0 करायला पाहिजे. आता ही 1 आहे एंट्री, ही 0 आहे, त्यामुळे आपलं काम राहतंय ते फक्त इथे ही जी एंट्री आहे ती 0 करायची. आता ही एंट्री 0 करायची, सिंपल आहे. R3 प्लस R1 केलं की ती 0 होऊन जाईल. R3 changes as R3 plus R1. R3 changes as R3 plus R1 म्हणजे R1 R2 as it is. ज्या as it is आहेत त्या लिहून घेऊया. 1 2 -2 0 -2 1 into A inverse. बघा -1 plus 1 0 3 plus 2 5 0 plus -2 means -2. बघा -1 plus 1 0 3 plus 2 5 0 -2 -2 is equal to 1 0 0 0 1 0. This one is 1 0 plus 1 0. This one is 1. आता झालं फर्स्ट कॉलम आपला कंप्लीट झाला. आता आपण जाणार आहोत इथे आणि ही जी एंट्री आहे ती आपल्याला 1 करायला पाहिजे. आणि ही 1 करायची सगळ्यात सोपी आयडिया म्हणजे -2 ने डिवाइड करायचं. -2 ने डिवाइड करायचं म्हणजेच -1/2 ने मल्टिप्लाय करायचं. सिंपल. 1 2 -2
0 1 minus 1 by 2, 0 5 minus 2 into A inverse is equal to 1 0 0 0 minus 1 by 2, 0 1 0 1. आता ही एंट्री 1 झाली. याच्यानंतरचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे ते म्हणजे इथे आणि इथे एका वेळी आपण दोन्ही करू. R1 मध्ये चेंज आहे. R1 चेंजेस ॲज R1 मायनस 2 इंटू R2, 2 इंटू R2 and R3 changes as R3 minus 5 into R2. R1 इथे 2 आहे त्यामुळे आपण याला 2 ने मल्टिप्लाय करणार. एवढं लक्षात ठेवा तुम्ही. इथे 2 आहे, 2 ने मल्टिप्लाय करायचं. इथे 5 आहे, 5 ने मल्टिप्लाय करायचं आणि सबट्रॅक्ट करायचं आपल्याला. ते R1 मध्ये चेंज आहे. इकडचं थोडं मी रब करते सगळं. R1 लिहून घेते. 1 2 minus 2. R1 लिहिला. 1 2 minus 2, 2 into R2, 0 2 minus 1, 2 into R2, 0 2 minus 1. Subtraction आहे minus. So this one is minus, minus plus. So 1 minus 0 1, 0 minus 1. R1 मिळाला आपल्याला 1 0 minus 1. R2 मध्ये कुठेही चेंज नाही. ॲज इट इज लिहायचं आहे. 0 1 minus 1 by 2. R3 मध्ये चेंज आहे इथे बघा. R3 लिहून घेऊया. 0 5 minus 2. R3 लिहिली. मायनस 5 into R2, 0 5. याला 5 ने मल्टिप्लाय करतोय. 0 5 minus 5 by 2. 0 5 minus 5 by 2. Okay. Subtraction आहे minus. So this one minus and this one will become plus. So this is a 0 0. आता 5 by 2 minus 2 means हे 4 by 2 झाले. So this one is 1 by 2. म्हणजे आपल्याला एंट्रीज काय मिळाल्या. 0 0 1 by 2. A इनवर्स इज इक्वल टू. आता सेम चेंजेस आपल्याला इकडे RHS ला पण करायच्या आहेत. R1 बघूया. 1 0 0, 2 into R2, 0 minus 1 0. याला आपण 2 ने मल्टिप्लाय करतोय. 0 minus 1 0. सबट्रॅक्शन आहे मायनस. सो दिस विल बिकम प्लस 1 1 0. Second row as it is. 0 minus 1 by 2, 0. Third row R3 1 0 1. R3 लिहून घेतली. 5 into R2. फर्स्ट एंट्री 0 minus 5 by 2 and 0. Subtraction आहे. So this will become plus 1 plus 0 1, 5 by 2 1. फ्रॅक्शन आल्यानंतर थोडंसं कॉम्प्लिकेटेड होऊन जातं एक्झाम्पल. पण बुक मधलंच एक्झाम्पल आहे त्यामुळे आपल्याला ते करायलाच पाहिजे. आता आपल्याला करायचं आहे ते म्हणजे ही एंट्री 1 करायची. आता ही एंट्री 1 करायची म्हणजे आपल्याला R3 ला 2 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे. R3 into 2. R3 into 2.
म्हणजे फर्स्ट रो ॲज इट इज 1 0 minus 1 0 1 minus 1/2 and 0 0 1 into A inverse is equal to R3 मध्ये चेंज आहे R1 ॲज इट इज 0 minus 1/2 0 R3 ला 2 ने मल्टिप्लाय करतो सो दिस विल बिकम 2 pi 1/2. आता ही 0 करायची आहे आणि ही 0 करायची, सॉरी ही आणि ही आपल्याला 0 करायची आहे. म्हणजे R1 मध्ये चेंज करायचं आहे. R1 सिंपल होणार, R1 प्लस R3 केलात, R1 प्लस R3 केलं की हे 0 होऊन जाईल. आणि R2 मध्ये जे चेंज आहे ती R2 प्लस 1/2 इंटू R3. बघा याला आपण 1/2 ने मल्टिप्लाय केलं, R3 ला 1/2 ने मल्टिप्लाय केलं आणि ते इथे ऍड केलं की ही एंट्री 0 होऊन जाईल. म्हणजे आपल्याला मॅट्रिक्स मिळतोय 1 0 0 0 1 0 0 0 1 इंटू A इनवर्स इज इक्वल टू. आता इकडचा मॅट्रिक्स काय येणार हे तुम्ही कॅल्क्युलेट करा. म्हणजेच इनवर्स फायनल स्टेप जी आहे ती तुम्ही कॅल्क्युलेट करा आणि त्याचे फोटो जे असतील ते मला टेलिग्रामला सेंड करा. या टाईपची बरीच एक्झाम्पल एक्सरसाइजमध्ये आहेत. प्रॅक्टिससाठी ती सगळी एक्झाम्पल सॉल्व करा. सगळा एक्सरसाइज हा इनवर्सवरच आहे, त्यामुळे सगळी एक्झाम्पल सॉल्व करा आणि सॉल्व केलेल्याचे फोटोज मला टाका. जे ट्रान्सफॉर्मेशनवर आहेत ती तुम्ही करा. मी फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन या लेक्चरला दाखवलेलं आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ॲडजॉइंट मेथड अजून आपली शिल्लक आहे, ती मी नेक्स्ट लेक्चरला दाखवते. एक्झाम्पल सॉल्व करा, अभ्यास करा आणि मला फोटो पाठवा. थँक्यू.